इथे तू काही ऑर्डर कर, पण इकडे बऱ्याच जणांनी असं रेकमेंड केलंय की इकडचं वरण भात खूप छान आहे. वरण भात आपण हॉटेलमध्ये गेल्यावर मोस्टली वरण भात ऑर्डर करणं प्रेफर नाही करणार. नाही, भारी गोष्ट काय माहिती का, जे आता मराठी पदार्थ सहसा मिळत नाहीत, घरी करत नाही आणि रेअर होत चाललेत, वाराप्रमाणे मिळतात पण ते मिळत आहेत. म्हणजे आता तिखट सांजा आहे, नंतर तिखटा मिठाची पुरी आपण खातोच, आंबाडीची भाजी आहे इथे, मटार करंजी, आळूची पातळ भाजी, सुरणाचे कटलेट मागवले असते राव, पण त्याचा जो वार आहे म्हणजे मला असं वाटतं आठवडाभर राहून दररोज येऊन प्रत्येक पदार्थ खायला पाहिजे. सुरणाचे कटलेट, मेथीची पळी वाढी भाजी दिली आहे. म्हणजे मला असं वाटतंय की ते पातळ असावी, म्हणजे पळीने वाढावी लागते. जबरदस्त शब्दकोश आहे. कोकणी उकड जी आपण मागवली, आज शुक्रवार असल्यामुळे आपण मागवू शकलोय. कोळाचे पोहे शनिवार बरं चाललंय पुण्याला. तोंडली काजू भाजी, हे कॉम्बिनेशन केलंय त्यांनी, आणि काजू मटाराची उसळ. जबरदस्त मेन्यू आहे. कुठेही पनीर नाही, अख्ख्या मेन्यू कार्ड मध्ये पनीर नाही. पानगी चटणी हा प्रकार मी आयुष्यात पहिल्यांदा खातोय. मेन्यू कार्ड मध्ये वाचताना मला वाटलं की हे मागवायला पाहिजे, काहीतरी वेगळं दिसतं आणि कधी आयुष्यात खाल्लेलं नाही, आणि हा महाराष्ट्रीयन पदार्थ आणि मी खाल्लेलं नाही असं कसं, असं मला वाटलं. बाय द वे, पानगी बद्दल जर अजून माहिती असेल प्लीज कमेंटमध्ये सांगा, आमच्या ज्ञानात भर टाका अजून.